यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये जीएसटी काउन्सिलची मीटिंग 3 सप्टेंबरला झाली आणि त्यानंतर जीएसटीमध्ये अमुग्र असे बदल करण्यात आलेले आहेत। विशेषतः भारत देशातील सर्वसामान्य माणसासाठी, ते उद्योजक असेल, कृषी क्षेत्रात काम करणारा असेल किंवा शिक्षण असेल किंवा आरोग्य सेवा असेल, यामध्ये सवलती भरपूर देण्यात आलेल्या आहेत। आणि हा तोफा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून, भारत सरकारच्या माध्यमातून येणारा दसरा आणि दिवाळीसाठी हा तोफा देण्यात आलेला आहे। या जीएसटीच्या बदलामुळे जो जीएसटीचा स्लॅब 4 बिंदूमध्ये होता, 5%, 12%, 18% आणि 28%, तर 4 मध्ये तोडून फक्त 2%वरती जीएसटीचा स्लॅब आलेला आहे, 5 आणि 18%। बऱ्याच ठिकाणी जीएसटी अगदी शून्य करण्यात आलेली आहे, म्हणजे कुठलाही टॅक्स लागणार नाही। विशेषतः दररोज लागणाऱ्या गोष्टी असतील, सर्वसामान्यांना लागणाऱ्या गोष्टी असतील, शिक्षणाच्या गोष्टी असतील आणि आरोग्याचा विमा असतील, हा 0 करण्यात आलेला आहे। पण काही विलासीच्या म्हणजे चैनीच्या गोष्टी असतील, त्यावरचा जीएसटी मात्र तसाच 40% ठेवलेला आहे। उदाहरणार्थ विविध प्रकारची दारू असेल, सिगारेट असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा महागडी गाडी असेल। एकंदरीत या जीएसटीच्या माध्यमातून 48,000 कोटी प्रत्येक वर्षी बाजारामध्ये जातील, चलनात जातील, सर्वसामान्यांच्या माध्यमातून खर्च होईल आणि एकंदरीत जर पाहिलं तर जीडीपी साधारण 2 लाख कोटींना त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होती। प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये भारत देशाला विकसित राष्ट्र बनवावं हा संकल्प केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जीएसटी मध्ये सुधार केलेली आहे आणि त्याचबरोबर एक स्वदेशी ची चालना सुद्धा सर्व नागरिकांमध्ये यावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत। मला पूर्णपणे खात्री आहे की भारत देशातला प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमी आहे, हा सुजाण आहे आणि यांच्या माध्यमातून हा सुधार स्वीकारतील आणि भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी नक्कीच याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं। किती तारीखपासून याचा फायदा होईल? हा जीएसटीचा जो सुधार झालेली आहे ती नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे 22 सप्टेंबर पासून याचा फायदा होणार आहे।